येस. नमस्ते एव्हरीवन. सो आज आपण जाणून घेणार आहोत की चेअरवर बसून आपण कशा पद्धतीने सूर्यनमस्कार करू शकतो. आता हे कोणासाठी आहे? ज्यांना काही फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत, जसं की गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा सायटिका आहे, स्पॉन्डिलायटिस आहे आणि काही फिजिकल लिमिटेशन्समुळे ते फॉरवर्ड बेंडिंग, स्ट्रेचिंग खूप जास्त जसं आपण ट्रेडिशनल सूर्यनमस्कार करतो, रिदमिक वेनी करतो, ते करू शकत नाही आहेत. तर त्यांच्यासाठी सिम्पलर व्हर्जन आहे सूर्यनमस्काराचंच, जे ते चेअरवरती बसून अगदी आरामामध्ये 10 सूर्यनमस्कारसुद्धा इझिली करू शकतात. ठीक आहे. सो ज्यांना ट्रेडिशनल सूर्यनमस्कार करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी हे सूर्यनमस्कार आहेत. सो जेव्हा आपल्या क्लासमध्ये सुद्धा नॉर्मल सूर्यनमस्कार चालू आहेत आणि तुम्हाला ते करता येत नाही आहेत, तर तुम्ही सिम्पल चेअर घेऊन हे सूर्यनमस्कार लर्न करू शकता. तर कशा पद्धतीने करायचे आहेत ते आपण बघून घेऊयात. सो सिम्पल पहिल्यांदा नमस्कार स्थिती, त्यानंतर श्वास घेत वरती जायचं आहे, बेंड करायची आहे बॉडी, देन श्वास सोडत खाली जायचं आहे, दोन्ही हात आपल्या मॅटवरती पायांच्या बाजूला स्ट्रेट, देन उजवा पाय फोल्ड करून वरती घेऊन यायचा आहे, वरती बघायचं आहे, देन उजवा पाय स्ट्रेट करायचा, रिलॅक्स, त्यानंतर डावा पाय स्ट्रेट करायचा, देन फोल्ड करून वरती घेऊन यायचा, अप, लुक अप, रिलीज, त्यानंतर डावा पाय खाली, देन दोन्ही हात खाली, पुन्हा एकदा, देन स्लोली कम अप अँड रिलीज इन नमस्कारासन. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक स्टेप तुम्ही ॲड करू शकता, ते मी आता नेक्स्ट सूर्यनमस्कारमध्ये सांगते, बट सिम्पलर व्हर्जन आहे. याप्रमाणे तुम्ही तुमची बॉडी पण मूव्ह करू शकता आणि इझिली सूर्यनमस्कारसुद्धा करू शकता. सो अगेन वन मोर टाईम आपण अजून एक सूर्यनमस्कार बघूयात. अगेन एक स्टेप ॲड करून नमस्कार स्थिती, दोन्ही हात वरती, दोन्ही हात खाली, देन उजवा पाय वरती घेऊन यायचा आहे, नेक अप, अँड देन सिम्पली नेक डाऊन. ही स्टेप ॲड होईल. इकडे तुम्ही बॅक स्ट्रेच करू शकता. अँड देन सिम्पली उजवा पाय समोर, रिलीज, देन डावा पाय स्ट्रेट, देन फोल्ड, वरती घेऊन येऊया, लुक अप, देन डाऊन, अँड देन सिम्पली रिलीज, खाली जाऊयात, अँड देन स्लोली दोन्ही हात वरती, अँड रिलॅक्स इन नमस्कारासन. ओके. सो आय होप तुमच्या सूर्यनमस्कार लक्षात आले असतील की कशा पद्धतीने करायचे आहेत. ठीक आहे. सो हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांसाठी आपण अवेलेबल करणार आहोत. सो तुम्ही रिपीट मोडवर हे लावून तुम्ही अगदी 4, 5, 10 वेळासुद्धा प्रॅक्टिस करू शकता आणि तुमच्या शरीराला कसलाही हार्म होणार नाही. ज्यांना अर्थरायटिस आहे, जॉईंटमध्ये खूप जास्त पेन आहे, ते हे सूर्यनमस्कार सकाळी तुम्ही नॉर्मल योगा प्रॅक्टिस करता, तर संध्याकाळी तुम्ही हे सूर्यनमस्कार 5, 10 जेवढे तुमच्याच्याने होतील तेवढे तुम्ही करू शकता, जेणेकरून बॉडीचे जे जॉईंट्स आहेत, जे स्टिफ झाले आहेत, ते मोकळे होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होईल. आणि जसं मी आधी पण सांगितलं, बाकी पण काही प्रॉब्लेम्समध्ये फिजिकल लिमिटेशन्समुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतो आहे, तरीसुद्धा तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. सो थँक्यू सो मच एव्हरीवन, आणि नक्की ही प्रॅक्टिस करून बघा.